नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज। सध्या हवामान खात्याने सलग 2 दिवस आज रोजी आणि उद्या पालघर जिल्ह्याला मात्र रेड अलर्ट दिला होता आणि त्याचाच परिणाम मात्र या ठिकाणी दिसून येत आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग चालू झालेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी दिसत आहे। आपण सध्या आता आहोत कलेक्टर ऑफिस पालघर, या ठिकाणी पाहू शकतात की हाच रस्ता जो पालघर आणि बोईसर याला जोडणारा रस्ता आहे, परंतु पावसाची बॅटिंग मात्र जोरदार चालू असल्याकारणाने याचा फटका कुठेतरी प्रवाशांना, नागरिकांना तसेच कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आपण पाहू शकतात व्हिडिओच्या माध्यमाने पलीकडे मात्र संपूर्ण ही जी वाहतूक आहे ती पूर्ण विस्कळीत झालेली आहे आणि ह्याचा थेट परिणाम मात्र सर्वसामान्य नागरिकांना होत आहे। आपले अमोल गर्जे साहेब आहेत। गर्जे साहेब, काय म्हणाल आपल्या न्यूजसाठी, तुम्ही काय कमेंट्स करणार? आपण सध्या आता जिल्हाधिकारी कार्यालय समोर आहोत आणि पालघर आणि बोईसर या दोन्ही ठिकाणी जोडणारा रस्ता मात्र आता पावसाच्या पाण्याखाली गेल्या कारणाने वाहन मात्र विस्कळीत झालेलं आहे। विशेष म्हणजे सांगेन की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जर ही परिस्थिती असेल तर तुम्ही बघू शकताय पालघर जिल्ह्यात अन्य भागात काय। आता तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघू शकता, या ठिकाणी पालघर पोलीसचं या ठिकाणी फलक या ठिकाणी लावलेला आहे, बॅरिकेड आहे, पण या ठिकाणी कुठे NDRF नाही आहे, या ठिकाणी कुठे पोलीस नाहीत आणि ज्या विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभाग PWDचा ज्यांचा रस्ता आहे त्या विभागाचे अधिकारी पण या ठिकाणी कुठेच दिसत नाहीत। त्या साईडने आता आम्ही बोईसरवरून या ठिकाणी आलो आहोत। आमचं वाहन त्या ठिकाणी आम्ही पार्किंग केलं आणि आम्ही अक्षरशः एक पिकअपमध्ये बसून या ठिकाणी आलेलो आहोत ही बातमी आपण कव्हर करायला। विशेष म्हणजे सांगेन की नागरिकांचं तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी ती ताई पण बघा, ती स्कूटी लोटत या ठिकाणी येत आहे, म्हणजे ही परिस्थिती आहे या ठिकाणी। मुख्यमंत्री साहेबांना मला सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना ही या ठिकाणी आपण राबवलेली आहे महाराष्ट्रामध्ये, पण मला पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विशेष म्हणजे सांगायचं की मॅडम या ठिकाणी NDRF का नाही आहे? पाण्याचा प्रवाह एवढा जास्त आहे की बघा तुम्ही वाहनं सर्रासपणे उजव्या कुठलं वाहन राईट साईडला जाते, कुठलं वाहन लेफ्ट साईडला जाते आणि या ठिकाणी पूर्णपणे जी वाहतूक आहे ही विस्कळीत झालेली आहे। त्या ठिकाणी नागरिक खूप शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक हे थांबलेले आहेत। ॲम्ब्युलन्सचं काय विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगेन की ॲम्ब्युलन्सचं काय, या ठिकाणी या पाण्यात जर एखादी ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्स खराब झाली आणि ॲम्ब्युलन्सला जर वेळेवरती जो हॉस्पिटलला जर पोचायचं जर झालं तर या ठिकाणी तसं काही सुरक्षाच नाही आहेत, NDRF या ठिकाणी नाही आहे किंवा इथले माणसं त्या ठिकाणी सोडायला कुठल्या मोठ्या ट्रक पण नाहीत, काहीच नाही। जिल्हा प्रशासनाचा हा सरळ हळगर्जीपणा आहे। या संपूर्ण घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। ठीक आहे, पाऊस आहे, हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता तर पूर्णपणे जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे नियोजन करायला पाहिजे होतं, पण नियोजन का नाही केलं आणि जरी केलं असेल तर पूर्णपणे ते नियोजन फेल झालेलं आहे। माझी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की ही परिस्थिती जर पहिल्या टप्प्यात आहे पावसाच्या, तर अजून 3 महिने अजून पाऊस पडणार आहे। तो पाऊस आपल्याला सर्वांना झेलायचा आहे नागरिकांना, पण या ठिकाणी सोयीसुविधा नाही। तुम्ही बघू शकताय ते वाहन कसे ते धक्का मारत या ठिकाणी सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत। फुल प्रेशरमध्ये आहे, लोकांच्या गाड्यांचं नुकसान होते, पण या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचा संपूर्ण या ठिकाणी भोंगळ कारभार सुरू आहे। ज्या विभागीय ज्यांचा हा रस्ता आहे PWDचा त्यांचे ना इथे कार्यकारी अभियंता दिसत आहेत, ना उपकार्यकारी अभियंता आहेत, ना डेप्युटी आहेत, ना JE आहेत। ठीक आहे, कुठला तरी एक अधिकारी किंवा PWDचा कर्मचारी या ठिकाणी पाहिजे होता, पोलीस प्रशासन या ठिकाणी पाहिजे होतं, NDRF या ठिकाणी पाहिजे होतं। मला सांगा, अत्यावश्यक सेवा आपण बोलतो, पण या ठिकाणी अत्यावश्यक वेळेमध्ये जर त्या सेवा मिळत नसतील तर काय फायदा त्याचा? नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे की पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट हे 2 दिवस असताना मात्र पहिल्या दिवशी हा जो पावसाचा जो काही कहर या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहे, त्याच्यामध्येच एकंदरीत पालघर तालुक्यामधील जी वाघोबा खिंड म्हणून आहे, मनोर या ठिकाणी जाणारा रस्ता तोही मात्र त्या ठिकाणी दरड कोसळून पूर्ण जे काही दगड आहेत आणि तसेच माती मात्र हे रस्त्यावरती आलेले आहेत। त्याच पद्धतीने अनेक गावांशी या ठिकाणी संपर्कसुद्धा तुटलेला आहे। मात्र या ठिकाणी काय म्हणाल, खूप सारा पाणी पडत आहे, पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, तर एवढ्या गुडघाभर पाण्यामध्ये तुम्ही कुठून आलात आणि आता कुठे चाललेले आहेत? सरावलीवरून आले आहेत, आता आम्ही पालघरला चाललो आहेत। खूप भरपूर पाणी आहे, काहीतरी करायला पाहिजे जसं मॅडम बोलले। आणि NDRF म्हणजे की सगळ्यात मोठं दुर्दैव सांगावं लागेल की SP ऑफिस समोर हे सगळं होतं आहे आणि आम्ही 1 वाजताचे निघालो आहे। इथे ॲटलिस्ट NDRF बोलून तुम्ही रोप जरी केला असता तरी लोकांची काय हालत होते। ट्रेन येत नाही, 2-3 तास झाले। आम्ही कॉलेजचे ॲक्च्युली प्रोफेसर्स आहोत, दीप कॅम्पसमधून आलो आहे, तर हे काहीतरी करावं, कारण कुणाचं काही झाल्यानंतर प्रशासनाला जर जाग आली तर त्याचा काही फायदा होणार नाही आहे। आम्ही जीव मुठीत धरून झालं, कारण आपल्याला घरी जायचं आहे, मुलं आमची वाट बघतात घरी, तर त्याच्याविषयी काहीतरी करण्यात यावं एवढीच इच्छा आहे। तसंच आपण पाहू शकतात की बोईसर आणि पालघर या ठिकाणी मध्यभागी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि त्याचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना, नागरिकांना तसेच कामगार वर्गांना मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे। आपण पाहू शकतात की या ठिकाणी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामध्ये अनेक कामगार वर्ग, अनेक नागरिक मात्र या ठिकाणी त्रस्त आहेत। आपलं गाडी जाण्यासाठी इतर मात्र कोणताही वाहन नाही आहे। आपल्याकडे काही नागरिक आहेत, त्यांच्याकडे आपण विचारूया। दादा, काय म्हणाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि इथे किती तासापासून उभे आहेत? इथं साधारणतः 1 तास झाला आता
आम्ही पालघरवरून आलोय आपल्या जव्हारवरून आलोय. पालघरला मुलाला शाळेत सोडायला जायचं आहे आम्हाला. परंतु आज तर शाळेत बंद असल्या कारणाने आदेश असताना शाळा कशी काय चालू आहे? शाळा सुरू नाही आहे, परंतु आम्हाला आधी निवासी शाळा असल्यामुळे दाखल करण्यासाठी बोलवलेलं आहे. किती तास झाले तुम्ही या ठिकाणी प्रतीक्षेची वाट बघत आहात? साधारणतः आम्ही आता 1-1.5 तास झाले साधारण. ओके, म्हणजे या ठिकाणी नक्कीच कुठेतरी जरी शाळा आणि महाविद्यालय जरी बंद असलं तरी परंतु ज्या निवासी शाळा आहेत त्या ठिकाणी मात्र आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलाबाळांना सोडण्यासाठी पालक वर्ग मोठ्या प्रचंड या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना सुद्धा हा रेड अलर्टचा फटका मात्र लाभलेला दिसत आहे. अनेक आपल्याकडे काही नागरिक आहेत, त्यांना विचारूया. दादा, तुमचं नाव काय आणि तुम्ही किती तासापासून इथे उभा आहात? राजेश चुरी, चिंचणीवरून आलेलो आहे. ओके. 2 तास इकडेच आहेत. एका नातेवाईकांचं मयत झालं, तिकडे जायचं आहे. पण म्हणजे प्रशासनाच्या खाली अंधार ही अशी परिस्थिती आहे की म्हणजे ज्या गोष्टीची म्हणजे लाज वाटते की आपण इथले आहोत, की प्रशासन या पद्धतीने जर काम करत असेल की 8 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरती 25 गाड्या येऊ शकतात आणि आपल्याला रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, ही कायमची जी समस्या आहे, ही समस्या म्हणजे गंभीर होत चाललेली आहे. पुढे आणखीन गंभीर आहे, काय खरं नाही आपलं. नक्कीच या ठिकाणी जर आपण चौथी मुंबई पालघर ठिकाणी बघत असाल, परंतु या चौथी मुंबईचं पहिलंच दर्शन या रेड अलर्टमध्ये जर एवढा मोठा फटका बसत असेल आणि ह्या ठिकाणी जे काही समस्या उद्भवतात तसे परिणाम या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना झालेला आहे. आता तुझं नाव काय आणि तू काय म्हणून बाहेर पडलेला आहेस? मी विद्यार्थी आहे. मी इथं निवासी शाळेमध्ये चाललो आहे. तर मग इथं 1-1.5 तास साधारण झाले आम्हाला जाऊन, पण आता मी शाळेत पोहोचू शकत नाही. ओके, म्हणजे आज तुला शाळेत जायचं होतं परंतु या पावसाचा फटका बसल्या कारणाने तू शाळेमध्ये जाऊ शकत नाही. हो. ओके, किती तास झाले तू इथे उभा आहे? तर साधारण 1-1.5 तास झालं. ओके, साधारण 1-1.5 तास झाला तू या ठिकाणी उभा आहे. हो. म्हणजेच पाहू शकतात की या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक असेल, कर्मचारी वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल किंवा विद्यार्थी वर्ग यांना मात्र या ठिकाणी पावसाचा फटका जोरदार बसलेला आहे. आणि या ठिकाणी तरी आता उपाययोजना म्हणून प्रशासन जागे होईल का आणि ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा आहे त्या ठिकाणी ती उभी राहून सर्वसामान्य नागरिकांना ह्याला दिलासा भेटेल का, याकडे मात्र आपलं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जाधव, आपली न्यूज, पालघर.